नमस्कार, महासागरमध्ये आपलं स्वागत आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस. खरं तर हिवाळी अधिवेशनाच्या या नागपूरमध्ये थंडी असताना मात्र विरोधक या ठिकाणी आक्रमक होत गरम झाले. कारण विरोधकांना या ठिकाणी विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही ठिकाणी विरोधी पक्षनेता दिला नाही. त्यामुळे विरोधक आक्रमक आहेत. काल खरं तर चहा पाण्यावरती या ठिकाणी बहिष्कार टाकण्यात आला. याचं कारण एकच होतं की विरोधी पक्षनेता दिला नाही. त्यामुळे विरोधकांनी चहा पाण्यावरती बहिष्कार टाकला. खरं तर या ठिकाणी विजय वडेट्टीवार यांनी काल बरेचसे आरोप केले आहेत आणि ते आरोप देखील गंभीर आहेत. ते म्हणजे सरकारच्या बऱ्याचशा योजना या ठिकाणी बंद पडल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय की या योजना बंद पडल्यानंतर देखील लाडकी बहीण योजना ही सुरू आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारची तिजोरी ही खाली झाली आहे. खरं तर 9 लाख कोटी पेक्षा जास्त कर्ज महाराष्ट्र सरकारवरती झाला असतानाही अशा पद्धतीच्या काही योजना बंद झाल्यात. मग योजना चालूच का करायला हव्या होत्या असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी या ठिकाणी विचारला आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की पार्थ पवार प्रकरण किंवा इतर ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचाराचं प्रकरण, त्याचबरोबर वाढती गुन्हेगारी, ह्या सगळ्या गोष्टीवरती जर विचार केला तर विरोधक आक्रमक असतानाही सत्ताधाऱ्यांनी मात्र विरोधी पक्षनेता न दिल्यामुळे आजचा पहिला दिवस हा कसा जातो हे पाहणं गरजेचं आहे. खरं तर अधिवेशन हे आजपासून म्हणजेच 8 तारखेपासून 18 तारखेपर्यंत होतं, पण अधिवेशनाचा कालावधी देखील कमी करण्यात आला आहे. 8 पासून ते 14 तारखेपर्यंतच अधिवेशन आहे. त्यामुळे एवढ्या कमी काळामध्ये कसे प्रश्न मांडायचे हा प्रश्न देखील विरोधकांना या ठिकाणी पडला आहे. तर बघायला गेलं तर हे अधिवेशन शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी देखील सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे अधिवेशन हे विदर्भात आहे. त्यामुळे विदर्भाच्या प्रश्नांना प्राधान्य द्यायला हवं होतं, पण या ठिकाणी विदर्भाच्या प्रश्नाला प्राधान्य देण्यासाठी देखील तेवढा वेळ नाही असं विरोधकांचं मत आहे. खरं तर पहिल्या दिवशीपासून शेवटच्या दिवशीपर्यंत अधिवेशनात काय काय होतं या प्रत्येक घडामोडी आम्ही महासागरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू. कॅमेरामॅन देवाशिष कुमारसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, नागपूर.